नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आपल्या दररोजच्या व्हिडिओजमध्ये. तर आज आपण बघणार आहोत एपिसोड 20मध्ये काय झालं बिग बॉस मराठीच्या आणि काय काय त्याच्यामध्ये घडलं. म्हणजे सूरज कसा नडला, अरबाजला, निकीला आणि अभिजितचा काय रोल होता त्याच्यामध्ये, किंवा निकीचा कसा रोल होता, काय होतं, काय घडलं ते आपण सविस्तर सगळं बघणार आहोत. शेवटी झालं इमोशनल टास्क कशासाठी होता, काय होता. पण हे सगळं होण्याआधी एक महाराष्ट्राकडून पूर्णच्या पूर्ण सूरजसाठी एक सल्यूट. क्या बात आहे. खिलाडी म्हणजे एक नंबर खिलाडी, कुठलीही डिग्निटी न अशी म्हणजे मान सन्मान न पाडता स्वतःचा एक सुंदर गेम कोणी दाखवला असेल तर तो 100% सूरजने. नक्की तुम्हाला जर त्याचा गेम आवडला असेल तर आम्हाला लाईक करा, कमेंट करून सांगा. तर दिवसाची सुरुवात झाली, एपिसोडची सुरुवात झाली दिवस 18 रात्री 10-10:30 वाजता. ठीक आहे. तर निकीचं पहिलंच ठरलं होतं की बाबा आता हे सगळं आपलं सामान आहे ते अरबाजकडे द्यायचं. तो कसा प्रोटेक्ट करणारा आहे तर सगळं सामान त्याच्या हातामध्ये द्यायचं आणि मी जाते. निखिलचं मी तोडणार आहे सगळं. निखिलचं आधी सगळं ठरवून मी निखिलचं तोडणार आहे. निखिल ॲज अ प्लेअर मला काय आवडलं नाही. तुम्हाला आवडलं असेल तर बघा. त्याचं एक काय आता प्लेअर असं फायटिंग स्पिरिट, स्पोर्ट्समॅनशिप असं त्याच्याकडे काहीच नाही आहे. समोर बघितला मोठा माणूस की पहिलंच हार पत्करून घ्यायची. तर निखिल तुझं काय टिकायची जास्त लक्षणं दिसत नाहीत, म्हणजे मला तरी दिसत नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा. पण मला तरी वाटत नाही की त्याच्यामध्ये असं स्पोर्ट्समॅनशिप आहे किंवा तो काय बाबा ॲज अ स्पोर्ट्समन असं जरा लढतोय किंवा काय चांगली लढत देईल. तर असं काय होत नाही आहे. एकदम असा गुळचट प्लेअर येणार आहे. आपण अजून भरपूर सारे आहेत असे दोगले प्लेअर ज्यांना म्हणतात ना, तसे भरपूर जण आहेत. तर निकीने काय गेम केला की योगितावर अटॅक केला. आता योगितावर तिने अटॅक केला पण योगिता हॅट्स ऑफ, एकदम मस्त गेम प्ले होता वगैरे. पण ते काय झालं की तो वैभव तिकडनं कपडे ओढ, तिथे मुलं पण खेळतात बघा वगैरे. पण नाही वैभव तुझी खरंच आता तुम्हाला सांगतो मी, आपले श्रीमान भाऊ, श्रीमान लेजंड म्हणून आहेत, तर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे त्यांच्या चांगल्या परिचयाचे आहेत ते. तर श्रीमान भाऊ पण एकदा बोलले होते की नाही हा प्लेअर. तर वैभव पण पाठीमागून सांगतच होता की बाबा कपडे फाटू दे, काय व्हायचं ते होऊ दे, असं तसं. पण ते काय बरोबर नाही. मी आता कसं सांगणार तुम्हाला. ते श्रीमान भाऊ आहेत आपले, श्रीमान लेजंड म्हणून. तर त्यांचे चांगले परिचय आहेत ते. श्रीमान भाऊ बोलले सुद्धा की नाही छान चांगलं व्यक्तिमत्व आहे ते. पण काय होते ना श्रीमान भाऊ, जे आम्हाला दिसतंय टी व्हीवरती त्यावरती तरी आम्हाला असं कळतंय की म्हणजे हे जे चाललंय फितुरेगिरी करणं किंवा एकच टीम म्हणजे एवढं बायस खेळणं, हे का म्हणजे असं तुला जेव्हा चान्स मिळतो की अरबाजच्या विरोधात जाऊन तू चांगला टास्क परफॉर्म करू शकतोस, पण ते पण तुला जर जमलं नसेल तर काय म्हणून तुझी कोणी बाजू घ्यावी. असं काय तुझा गेम प्ले आहे की तुझ्या बाजूने कोणी भांडावं किंवा बोलावं. तसं वागलं पाहिजे. जनतेचा सपोर्ट जसा श्रीमान भाऊ तुम्हाला आहे तसा दुसऱ्याला मिळायचा असेल तर त्याची पण वागणूक तशी पाहिजे ना. आता जान्हवीला जमत नव्हतं योगिताकडनं काढून गेला, तिचं लगेच असं चालू झालं मी देत नाही. देत नाही तर काय, योगिता गेली, सॉरी निकी गेली कुठे, योगिताकडे. निकीने काढलं सोडा, पण ते शेवटी योगिताने टफ फाईट दिली. इकडे काय झालं होतं, सूरजने दिला एक झटका मस्त. कोणाला, निकीला. निकीला कळलं हा काय आपल्याच्या झेपणार का नाही, तर आपण जाऊ योगिताकडे. जान्हवीला वाटलं निकीला दिलाय ना, मला काय देईल. ती अशी चालत चालत रमत गमत आली आणि लगेच धरलं तिने, ओढ 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 दिला अजून एक झटका. त्याच्यानंतर काय झालं, जान्हवीला समजलंच नाही काय चाललंय. असं कसं झालं, एवढा जोरात झटका देऊ नको. मी फक्त प्राईज ओढल्या, झटका काय तुला हात धरून दिलेला नाही. बरोबर आहे. तिला वाटलं असंच झालं असेल, एकदा परत एकदा ट्राय करू. तिने केलं परत एकदा ट्राय. काय मिळालं, अजून एक झटका. सूरजने सगळ्यांना झटके दिलेले आहेत. म्हणजे त्या पोराचा गेम म्हणाल एकदम टॉप क्वालिटी, नो डाऊट, मस्त. मग पुढे काय, वरती आपले आर्या बोलत होते की वेल प्लेड. तर हिचं लगेच जान्हवीचं काय होतं बाबा, ती कुठल्या टोकाला जाते. तुला वरती येऊन मारे ना, मी तुला वरती येऊन मारेन, तुला मारेन, लक्षात ठेव. का बाई तू काय मोठी डॉन आहेस का. आणि द्या बिग बॉस, मी म्हणतो एकदा हिला चान्स मारायला, बघू तरी काय मारते, काय हिच्यामध्ये हिंमत आहे एवढी. हे जे मारतो म्हणणार आहेत ना, त्यांना एक चान्स द्या ना, काय मारतात ते कळेल आपल्याला. नुसती बोल वच्चे मारेन नाही असं करेन, तसं होत नाही. ते एवढं सोपं आहे का ते. नाही ना, मारूच द्या, मारा आणि बाहेर काढा. आणि त्या घनश्यामला असंच बाहेर काढा, ते काही कामाचं नाही. ते यांच्या सगळ्यांच्या युद्धामध्ये पाचकन चिपटून जाणार आहे कुठेतरी.
नाही त्याला दरवाजा पण उघडू नका, त्याच्यासाठी त्याला असं वरनं फेकून द्या त्या बिग बॉसच्या घरातून. पुढारी व्हायचं ते आसपासचं पण नाही, पुढारी नाही ते असंच पाठीवाटणं फिरणारे शेपूटच होणार आहे. आणि घनश्याम सूरजला सांगतोय, सूरज नाही आवाज खाली कर. सूरजने आवाज चढवल्यावर घनू भाऊ आपल्याला लगेच झालं. तिथे बसला होता एकदम मस्त चिटकून मध्ये मध्ये मध्ये. अरे घनू केवढा मोठा आहेस तू, मध्ये मध्ये लुडबुड करायला. 1-2 लोकांच्या पायात आला सारबाजच्या आणि सूरजच्या मध्ये चिरडला गेलास तर कितीला पडेल ते बिग बॉसला. आणि आमचा पुढारी एक गमावला जाईल त्याचं काय. आता मला सांगा, गेम जो डिग्निटीने खेळायचा असतो किंवा चांगल्या पद्धतीने पण खेळता आला असता, तर इथे काय चाललं होतं. अरबाज अक्षरशः सूरजला लाथेने ढकलत होता. सूरजने एकदा तरी त्याला लाथेने ढकललं का, म्हणजे ब्लॉक करायचं होतं. एवढी पॉवर आहे ना अरबाज तुझ्यामध्ये, तर ब्लॉक करायचं होतं. पण नाही, लाथेने ढकल, अशी कॉलर धर. आता त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवू शकत नाही, म्हणजे कॉपीराईटचा इश्यू येतो म्हणून. नाही तर मी तुम्हाला ते पण दाखवले असते. पण म्हणजे अक्षरशः लाथेने ढकलून देणं, पायात बूट असताना लाथेने ढकलून द्यायचं, कॉलर धरायची. आणि सूरज करत काय होता, फक्त त्याचंच हे करत होता, प्राईज घ्यायचा प्रयत्न करत होता. आणि निकी कपडे ओढाताना करत होती ते बरोबर. म्हणजे यांच्या टीमचं कसं झालंय ना, की आम्ही करणार ते सगळं बरोबर, पण समोरच्याने तेच केलं तर ती मात्र चुकीची. आता पहिला राऊंड झाला. दुसऱ्या राऊंडला टीम बीला थोडी अक्कल आली. कधी सूरजचा गेम बघितल्यानंतर. 1 नंबरवर सूरजला जाऊन दे, 2 नंबरवर निखिलला जाऊन, पुढच्या 3 कोणाला पण द्या. हीच अक्कल तुम्हाला आधी यायला पाहिजे होती. हे मी का म्हणतोय की सॉरी मी हे खातोय कारण मला थोडंसं वेगळं फिलिंग होतंय, त्याच्यामुळे थोडंसं तोंडात असेल तर बरं वाटतं, आता बोलल्यानंतर ठसका लागतो आज. तर मला काय म्हणायचं आहे की हीच अक्कल तुम्हाला आधी यायला पाहिजे होती. तुम्ही सूरजला सगळ्यात शेवटी दिलं होतं. टीम बी अजूनही तुम्हाला एक सांगण्याची हे आहे की जरासं तुम्ही डोकं वापरा. हे असंच राहून होणार नाही. तुम्ही एकत्रित येऊन घ्या. तुमचा स्वतःचा डिसिजन स्वतःच्या टीमबद्दल लागत नाहीये. पुढे त्याबद्दल चर्चा झाली आणि मला आता दिसतं असं की एक प्लेअर टीममध्ये येतोय टीम बीचा. पण असं नका करू की तुमची टीम बी जी आहे, जी आपण बनवलेली आहे, अभि अंकिता वगैरे लीड करतात आणि आता पॅडीदा त्याच्यामध्ये महत्वाचा हिस्सा घेतात, अशी जी टीम आहे ती टीमने एक एक करून कमी होत जाईल. त्यातला निखिल कमी नाही झाला तर बाहेर काढून टाका तुम्ही, कारण तो काही कामाचा नाही आहे. पण योगिता म्हणा, बाकीचे सगळेजण म्हणा, प्लेअर आहेत तर त्यांना ठेवून खेळलं गेलं पाहिजे. आणि मला असं वाटतंय की ही टीम पुढे जाऊ शकते, पण तुमच्यात युनिटी राहिली पाहिजे. मग आता ह्यांनी सूरजचा गेम बघितला होता. मग आता वैभववरनं आता डायरेक्ट अटॅक कर, तू अटॅक कर, ते सामान निकी आणि जान्हवीकडे दे आणि अरबाज तू अटॅक कर. आता अटॅक सूरजची भीती सांगतो तुम्हाला. खाली प्राईज, त्याच्यावर निकी, त्याच्यामध्ये परत उषा, त्याच्यावरती जान्हवी, परत उषा, परत सोफा, मग ते घनुबाळ, मग त्याच्या पुढे अरबाज. आता ह्यांनी काय केलं, अरबाज गेला, सूरजच्या इकडचे ते फ्राईज ओढून काढले. निखिलला फक्त ब्लॉक करायचं होतं, पाठवून ब्लॉक करून पायात घालून खाली पाडून ठेवायचं होतं. बाकी सूरजने सांभाळलं असतं, पण नाही, यांना जमण्यासारखं नव्हतं ते. मग आणि निखिलला काहीच जमत नाही. काय म्हणून आलाय तो फेस, कुठला फेस काय आपल्याला काय माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तुम्ही सांगा, मी त्याच्याबद्दल बोलतो, मला काय फरक पण वाटत नाही. कारण काय शून्य खेळ ना, खेळच दाखवत नाही, त्याबद्दल काय बोलायचं. रिव्ह्यू देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे बाबा त्या माणसाने. काहीच करत नाही त्या माणसाचा काय रिव्ह्यू देणार. पण सगळ्यात जास्त सूरज नडला आणि निकीची हालत झाली होती खरं. जरा अरबाज बाजू, अरबाज तू इथे थांब, तू लांब जाऊ नको, माझ्या डोळ्यासमोर थांब, आणि कॅमेरा सोडा, अभि कॅमेरा सोड, दिसू दे कॅमेऱ्यामध्ये, दिसतंय आम्हाला सगळं दिसतंय. मग अरबाज आला, जसा सूरज असा तो फिरला आणि त्याचा तो माईकचा जो सेट होता तो अरबाजला इथे तोंडावर लागला. अरबाज आला रडायला, तू मला बुक्की मारली आहे. नाही, ही निकी होती. हे बघ सूरज, तू मला इथे बुक्की मारलेली आहे, मला बुक्की लागली तुझी, मला लागतं, मग मी पण अशा खेळेल ना, मग तुला दाखवेल ना मी, याचं करेल त्याचं करेल. अरे त्या दिवशी तुम्ही दरोडा टाकायला त्या अभिच्या अंगावर गेला होता, ते बीबी करन्सी लुटायला, तेव्हा त्याचं बोट काळा निळं झालं, तेव्हा ती जान्हवी कशी आली होती पेटत. एवढं जमत नसेल तर घरी जा, हातात बांगड्या घाला वगैरे, इथपर्यंत गेली होती यांची चर्चा. तेव्हा नाही तुम्हाला सुचलं. आता तुला खेळामध्ये टास्कमध्ये जरा काय लागलं, तेव्हा टास्क पण चालू नव्हता. टास्कमध्ये तुला त्याचा माईक लागला तर बुक्की लागली मला, मग रडतोस कशाला. तू पण घरीच बसणार आहे. आणि बिग बॉस यावेळी जरा रितेश भाऊंना सांगा की थोडंसं, म्हणजे तुम्ही पण तेच करा, जरासं स्ट्रिक्ट व्हा. हे हिंदी बिग बॉस नाही, मराठी बिग बॉस आहे, थोडंसं इथे मान सन्मान असला पाहिजे.
हे जे काय चाललंय हे हिंदी बिग बॉसचं असेल, तुम्ही केले असतील हिंदी सीझन, पण जो मराठी आम्ही प्रेक्षक आहोत सगळे बघणारे, तर आम्हाला तरी हे काय पटत नाही आहे. कारण काय होतं ना, पूर्ण बायसगिरी दिसून येते. जी एक टीम आहे ती म्हणते मी जे करेन ते बरोबर, पण हेच दुसऱ्या टीमने केलं तर वाईट. ह्याच्या पुढे पण तुम्हाला मी उदाहरण देणारच आहे. आणि सूरजने असं त्याला पाठवून मस्त याने अरबाजने असं धरला होता, सूरजने असं त्याला मस्त खांद्यावरती घेतला, एकदम वन साइडेड खांद्यावर उचलला. अरे बाळा, तुझी असेल जिम, प्रोटीन आणि काय असतं ते प्रोटीन पावडर, स्टिरॉइड बिरॉइडची तुझी लई मोठी बॉडी असेल, 7.5, 8, 9, 10, 12 फुटाचा असशील तू, पण सूरज आमचा मातीमध्ये वाढलेला माणूस आहे. त्याने जेवढी कामं केली आहेत ना ती तुझ्या जिम आणि प्रोटीनपेक्षा खूप मोठी आहेत. ते तुला कधी हलक्यात घेऊ नको, त्याला कधी उचलून आपटेल ना तुला कळायचं पण नाही. आणि वैभवचं चालू होतं, अरे तू हातपाय मारले, तुला अक्कल आहे का, नासका आहे रे तू, होय रे नासका आहे तू, होय रे. त्या वैभवाचं चालू होतं, कारण नासका तर तू आहेस. एका टीममध्ये असताना दुसऱ्या टीममध्ये खेळणारा फितूर, तू शहाणपणा शिकवणार नासका कोण आहे कोण नाही. आणि सांगत होता की तू त्या टीमकडचं ऐकू नको, ते तुला भडकवत आहे. अरे भडकवत होतास तू, तो त्याचा गेम करतो. आणि तो सूरज तुमच्या अशा सांगण्यामध्ये गुंडाळा जाणाऱ्यामध्ये नाही. स्वच्छ निर्मळ मन आहे त्या मुलाचं, तो काय तुमच्या गुंडाळण्यामध्ये येणारा नाही. पुढे आता हे मला एक कळलं नाही की टास्क झाल्यानंतर ती जान्हवी त्या सूरजला काय शिव्या घालत होती आणि तेव्हा ते म्यूट काय केलं. तुम्हाला कोणाला माहिती असते तर काय शिव्या घातल्या बाबा, काय त्यांच्यात बोलणं झालं तर मला जरा कमेंटमध्ये कळू द्या. आपण त्यावरती 100% चर्चा करू. काय त्या शिव्या घातल्या, त्या काय म्यूट केला, तर कुत्र्या नालाय का तू हेच खेळायला, ते तर म्यूट करणार नाहीत. पण हे काहीतरी मोठे शब्द होते ना जे म्यूट केले गेलेत. तर म्यूट काय केलं गेलं आणि कशासाठी केलं गेलं ते जरा आम्हाला जरा कळलं पाहिजे. कळलं तर कळलं, नाही तर मग रितेश भाऊ तुम्ही तरी ते उघड करून दाखवा शनिवारला तुमच्या भाऊच्या धक्क्यावरती काय झालं. आणि वैभव शहाणपणा शिकवत होता बाकीच्या टीमला, तुम्ही सगळे बालिश बुद्धी आहेत. अरे बालिश बुद्धी तू आहेस, तू दिसलास या आठवड्यामध्ये बालिश बुद्धी. तुला ज्याला स्वतःचा स्टँड घेऊन खेळायचा चान्स दिला होता, रितेश भाऊ स्वतः म्हणाले होते की तू खेळ, ते तुला जमलं नाही आणि तू शिकवणार. युजलेस, तुला बोलायचा अधिकारच नाही. तू त्यांना बालिश बुद्धी म्हणणारा तू बैल बुद्धी दिसलायस, बैल बुद्धी. आता अभि पण मस्त नडला की अरबाजला तू हे सांगूच नको बुक्का मारला वगैरे. हा त्या दिवशी मला इथे नखं लावली, तुम्ही हे केलं. तो फक्त प्राईज ओढत होता. आता काय वन साईड जाणारच होतं, गेलंय. आता ह्यांचा हा टीमचा आहे ना जो पहिलाच डिसिजन चुकला, अभिचे आणि अंकिताची वगैरे टीम आहे, त्यांचा पहिलाच डिसिजन चुकला. त्याच्यामुळे हे सगळे डिसिजन चुकत गेले, ह्या आठवड्यात गेले. पण पुढच्या आठवड्यामध्ये ते चुकू नयेत अशी माझी तरी अपेक्षा आहे. आणि तुम्ही चांगलं खेळावं अशी पूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. थोडंसं डोकं लावा, युनिटी ठेवा. युनिटी तुमच्यात राहिली तर तुम्हाला हे अरबाज, वैभव वगैरे हे कुठल्या पण टीममध्ये असले. आणि बिग बॉस पुढच्या वेळी ना त्या वैभवला इकडे पण सूरजला इकडे घेऊ नका, सूरजला राहू दे यांच्या टीममध्ये. ते वैभवला त्या अरबाच्या विरोधात खेळायची त्याची लायकी नाही की त्याला जमणार नाही. सॉरी मी लायकी काढतो पण नाहीच, त्याने दाखवून दिलेलं आहे. आता अंतिम फेरी आली, अरबाज, निक्की, जान्हवी असं ठरलं. 3 अरबाजला प्राईज दिले, 2 निक्कीला, 3 जान्हवीला. मग यांची नाटकं चालू झाली, अरे अरे माझे हे मी घेऊ, हे मी ओढू, नाही नाही नाही. त्या जान्हवीची ॲक्टिंग चालू झाली. अरबाज कॅप्टन झाला आणि बिग बॉसनी चांगलं अभिनंदन केलं. अरबाज तुम्ही कॅप्टन झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि निक्की आणि जान्हवी तुम्ही सहजासहजी कॅप्टन्सी सोडल्याबद्दल तुमचं पण अभिनंदन. वा छान, म्हणजे तुमच्यात तेवढं पण नाही की खेळावं. हे यांनी ॲक्च्युली उलटं करायला पाहिजे. जान्हवीला 3 द्यायला पाहिजे होते, निक्कीला 2 द्यायला पाहिजे, अरबाजला 1 द्यायला पाहिजे होतं. मग कळलं असतं कोण उडतंय कोण नाही उडत आहे. अरबाजला इथे गेम दाखवायला लागलाच ना ओढाओढीचा, कारण त्याला माहिती होतं काय करायचं. मग कॅप्टनचा रूमचा ताबा घेतला. लगेच तिकडनं घनुभाऊचा आवाज आला की महाराज आपली काय सेवा करतो. महाराज, आता ह्या वक्तव्यावर मी काय बोलत नाही, तुम्हीच काय बोलायचं असेल ते बोला. काय तुमचा राग असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच बोला. आता म्युच्युअल फंडचे कॉईन मिळाला 50 रुपयाचा, 50 पॉईंटचा काय तो. मग काय निकीला सांगितलं की निकी जा बाई त्या आतून कॉईन घेऊन ये. बाई मला तर बिग बॉसनी व्हाईस कॅप्टनच बनवलंय. अरे कुठला व्हाईस कॅप्टन, कॅप्टनची हमाली करतो, सामान घेऊन येणारा हमाल, नोकर बनवून ठेवलंय तुला. व्हाईस कॅप्टन वगैरेच्या भ्रमात तू राहू नको, खेळ कॅप्टन्सी कमव. अशी तुम्ही खैराच्यामध्ये जी वाटली ना अरबाजला, त्याच्यानंतर बोलायचं नाही मी व्हाईस कॅप्टन आहे वगैरे. मग अरबाजची, निकीची आणि जान्हवीची तिघांची मस्त जिरवलेली आहे, वैभवची वगैरे सगळ्यांची, घनश्यामची वगैरे, सूरजने. म्हणून मग अरबाज एकट्याला बघून, सूरजला एकट्याला किचनमध्ये बघून बोलायला गेला की तू होता म्हणून मी ताकद वापरली. ताकद वापरली नाही, तुम्ही जेवढं होतं नव्हतं ते सगळं त्या उरापराशी घातलं होतं.
सगळं उरावरती होतं. निक्की, त्याच्या खाली प्राईज, वर निक्की, त्याच्यावर उषा, तिच्या उरावरती जान्हवी, त्याच्यावरती उषा, त्याच्यावरती तो सोफा, त्याच्यावरती तो गणू, त्याच्यावरती अरबाज. असं तुम्ही असं बर्गर बनवला होता एक असा आडवा ठेवलेला. आणि ना मी पण ताकद, अरे तुझी ताकद, तुला असं उचलून टाकलं असतं त्याने त्याचा मान सन्मान ठेवला म्हणून, नाही तुला उचलून टाकलं असतं त्याने. त्यामुळे ते सांगू नको तू. ठीक आहे. आता हे दुसऱ्या टीमला वाटत असेल की टास्क होता, किंवा तुम्ही दुसऱ्या टीमचे जे फॅन असतील अरबाजचे वगैरे, त्यांना वाटत असेल टास्क होता, अग्रेशन. मला अग्रेशनबद्दल प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्या, पण ज्यावेळी आम्ही ते अग्रेशन करतो ते एकदम बरोबर असतं. तुम्हाला जरा लागत असेल तर तुम्ही घरीच बसा, हातात बांगड्या घाला, हे सगळं तुम्हाला जमतं. आणि दुसऱ्या टीमकडनं थोडंसं काय झालं की ते चुकीचं आहे, ते होता कामा नये. जरासं जरी चुकीचं आहे असं नसतं. मग त्याच्यानंतर एक ह्यांचं डिस्कशन बाहेर चालू होतं की अभि तिथे चांगलं म्हणालं की आपल्याला वाईट नाही व्हायचंय, पण आपल्याला चक्षू राहायचंय, स्मार्ट खेळायचंय. असं नाही की आपल्याला ते आपण चक्षू पण खेळलो नाही. म्हणजे आता तुम्हाला जर उलगडत असेल, माझं काय म्हणणं, तुम्ही आठवड्याला हे फक्त बोलू नका, हे अप्लाय करा. अभि, यू हॅव अ व्हेरी गुड क्वालिटी टू लीड करण्याची खूप सुंदर क्वालिटी तुमच्यामध्ये आहे, तुम्ही करू शकता. पण थोडंसं सगळ्यांचा सपोर्ट असला पाहिजे आणि टीमला हे समजलं पाहिजे. अंकिता पण बोलली त्याच्यावरती की हे जे काय आहे, मला त्यांना जिंकताना बघायचं नाही, कारण वैभव असा जर खेळला त्याच्याऐवजी हे असते तर मला वाटतं काहीतरी वेगळं झालं असतं. पण हा डिसिजन तुम्ही स्वतःहून स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतलेला आहे. पुढे तेच आता जे निकीने योगितावर केलं ते एकदम लिमिट क्रॉस करण्यासारखं होतं माझ्या दृष्टीने. ते कपडे ओढ, हे करते, तिचं जॅकेट तरी घातलं होतं तिने, तिचं जॅकेट फाटलं असतं. तू काय घातलं होतंस ते तिने ओढलं असतं तर एखादा गोष्ट फाटलं असती तर तुला किती ते गेलं असतंस तू त्याचा भाऊ. म्हणजे तू ओढणार ते कपडे बरोबर. आणि दुसऱ्याने कोणी जर कपड्याला तुझ्या हात लावला तर ते बरोबर नाही. तर आधी आपली प्रोटेक्शन आपण घ्या आधीच, मग असे कपडे घालून येणार की जे तिने हात लावला तर. पण ती चांगली खेळली, तिने फाईट एकदम चांगली दिली आणि तिने कंप्लेंट पण नाही केली. आणि ती बोली मी हिच्या पातळीला जाऊन खेळणार नाही, कपडे ओढाओढी वगैरे. पण पॅडी भाऊ, तुम्ही या आठवड्यात एकदम फायरला आलेला आहात आणि असंच फायरवर राहा, आम्हाला तुम्हाला असंच बघायचंय. आता ह्याच्यामध्ये काय झालं, पॅडी भाऊने मस्त जाता तिला विचारलं की ते सामान ते मी कालच उचललं. असं कोण म्हणालं? निकी. माझ्या आवडीचं कॅप्टन झाला, मी सगळं ऐकणार. अरबाजला तेच म्हणाले. आता हे त्या दिवशी पण तू सांगू शकला असतास, जर तू सांगितलं असतास तर ते सामान तिने उचललं असतं. नाही अरबाज, तुझी काय चुकी नाही, म्हणजे माझ्या आवडीचा कॅप्टन. म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का, पूर्णपणे बायसगिरी. माझा कॅप्टन असेल तर मी सगळं करणार, त्यांचा कॅप्टन असेल आपण सगळे रूल तोडू, सगळं मोडू, कायच ऐकायचं नाही. दुसऱ्यांचे पण दिवस येतील तेव्हा कंप्लेंट करू नका तुम्ही. तेव्हा कंप्लेंट चालणार नाही की ते आमचं ऐकत नाही बिग बॉस. बघूया तुम्ही तरी काय शिक्षा देता. आता अंकिताच्या कॅप्टन्सीमध्ये निकीने काहीच ऐकलेलं नाही. जर तू काहीच ऐकलेलं नाहीस तर तुला कुठलीही शिक्षा झाली नाही तर बिग बॉस, हे माझं स्ट्रिक्ट बोलणं आहे की निकी कॅप्टन झाली तर पॅडी भाऊनी किंवा अंकिताने किंवा त्या ग्रुपने काय नियम तोडला तर तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही. आम्हाला पण बघू दे त्या लोकांच्यात किती ताकद आहे, काय करतात. आता इथे चालू होतं अभिचं की ह्यांचं, अभि असं म्हणला की जरा मला सिरियस झालेलं दिसतंय. कोणाचं? निकीचं, अरबाजचं, वैभवचं आणि त्या इरिनाचं. त्याच्यावर सगळे म्हणाले की हे फक्त गेमसाठी आहे. अंकिता म्हणली की छान रिप्लाय होतं त्याचं की तुला पत्रिका आली ना तर मला सांगतो. म्हणजे तिला गॅरंटीच आहे की हे सगळं गेमसाठी आहे. पॅडी भाऊ पण म्हणाले, डीपी दादा पण म्हणाले की हे गेमसाठी आहे. आता मला डीपी दादांबद्दल एक म्हणणं आहे की तुमच्यामध्ये खूप चांगली क्वालिटी आहे, तुम्हाला आम्ही बाहेरनं पण बघितलेलं आहे. ठीक आहे, तसं सगळ्यांनाच बघितलेलं आहे, सगळ्यांची माहिती घेतलेली आहे. पण तुम्हाला ॲज अ यूट्यूबर आम्ही खूप जवळून ओळखलेलं आहे. तर तुम्हाला कुठेतरी स्टँड घ्यायची गरज आहे. असं पाठीशी राहून नको हे नको. जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलायलाच पाहिजे. आणि कोल्हापूरकरांनी असं राहिलेलं, कोल्हापूरकरांना सुद्धा चांगलं वाटत नसेल तर थोडंसं ट्राय करा की तुम्ही फ्रंट फूटवर याल. मी कितीतरी दिवस एकच गोष्ट सांगतोय की टीम जी आहे, अभि, योगिता, अंकिता, पॅडी भाऊ, तुमची टीम फ्रंट फूटवर येऊन खेळणं गरजेचं आहे. मी दररोज सांगतोय का, तर तुम्ही क्राऊड जे दिसताय ते क्राऊड बंद होऊन तुम्ही इंडिव्हिज्युअल पण दिसाल आणि तुमची युनिटी पण दिसेल, तुमचा गेम पण दिसेल. नाही तर तुमच्यातले एक एक करून असे कमी होतील जे तुम्हाला कळणार पण नाहीत. आज कॅप्टन्सी तिकडे गेली, पॉवर तिकडे गेली, ते त्यांच्या बाजूने ड्युटी वाटणार, सगळं करणार आणि तुम्हाला एक एक करून कमी होत जाणार. मग तुमचं असं होईल, तिकडे आहेत ना आता 4-5च, ती 4-5च राहतील पण तुमच्यातले 7, 6, 5, 4, 3 असेच येऊन राहतील. मग तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. तर आत्तापासून
टाईट व्हा आणि खेळायला चालू करा. आता निकी तिकडे काहीतरी डिनर ब्रेकफास्ट करत होती. तर अंकिताने तिकडे एक कुकर ठेवला डाळला. मी आंघोळीला जाते म्हणाली, मी आंघोळ वगैरे करून येते, डाळ वगैरे. असं मध्ये मध्ये येऊ नको, मला एवढ्या लोकांचा ब्रेकफास्ट बनवून. ती करत काय होती, एका बाजूला ठेवलं होतं तिने. मग मीठ मी टाकलं की नाही माझ्या लक्षात नाही राहणार, मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं की नाही मला कसे कळणार, असं तिचं जे बोलणं होतं असं ते एवढं काय करण्यासारखं नव्हतं. त्याच्या डीपी दादाने एक मस्त डायलॉग, चल रे अरबाज इकडे येऊन किचनमध्ये हिला डिस्टर्ब होतं. म्हणजे डीपी भाऊ तुम्ही बोलता, पण तुम्ही ना थोडंसं ते कॉमेडी ऑरा सोडून तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपामध्ये बोललं पाहिजे. काय दुश्मन बिश्मन कोण होत नाही, काही आणि झाले दुश्मन हे तरी कुठं दोस्ती करणे, फितूर तर आहे ते. तुमच्या बाजूने काय होत नसेल तर जे त्याच्या बाजूने होतं तुम्ही त्या बाजूने ते स्ट्रॉंगली उभे राहा ना, एवढंच माझं म्हणणं आहे. आता हे पिकनिकचा एक सीन झाला तिकडे परत, की गार्डनमध्ये बसले होते सगळेजण आणि तिकडनं जान्हवी आतनं असं फ्रूट वगैरे घेऊन आली. त्याचे पण कशासाठी झालं की डीपी भाऊ आणि पॅडी भाऊ दोघं जण हसले कुठल्या तरी टॉपिकवरनं. तर वैभ्यान लगेच तिकडे अशी कळ लावतात नाही का, तशी कळ लावली, चला ह्यांची झाली पिकनिक चालू. तर जान्हवी गेली बास्केट घेऊन. ही बिग बॉसने आतमध्ये घोषणा केली पिकनिकला गेले तर त्यांना पिकनिक बास्केट द्या, म्हणून ते पिकनिक बास्केट त्यांना दिलं. तर पॅडींचा त्याच्यावर चांगला रिप्लाय होता, आता हे दिलंच आहेस तर अब हे कापून पण दे, थोडं सुरी पण आणून दे, डिश पण आणून दे, मीठ मसाला आणलास तर बरं होईल. चांगलं होतं, असं एकत्र बसू पण नाही का. टास्कमध्ये त्यांच्या चुका झाल्या असतील, भले त्यांना कळलं नसेल आणि काय झालं असेल, पण त्यांनी केलंय ना त्यांना जे करायचं ते. आता येऊन बसलेत ते, त्यांच्यात काहीतरी 4 मिनिटं चर्चा चालू असेल, 10 मिनिटं चर्चा चालू असेल. आधीच बिग बॉस तुम्ही 24 तासाचं फुटेज 1.5 तासाहून 1 तास दाखवता. त्यात पण दाखवत असं काय मेन मुद्दे आम्हाला माहीत नाही, बिहाइंड द सीन काय कळत नाही, अनसीन इन का काय नाही, 24 तास लाईव्ह काय नाही, मग आम्हाला काय 24 घंट्याचा घंटा म्हणजे कळणारच नाही, असं झालेलं आहे. पण जे आम्हाला दिसतं त्याच्यावर थोड्या वेळासाठी ते तिथे बसले, तर ही लगेच फ्रूट घेऊन गेली. आता इथे काय झालं, तिने सांगितलं बिग बॉसने असं सांगितलं की त्यांना पिकनिकचं बास्केट घेऊन द्या. त्याच्यावर अभि तिथून उठला आणि वर्षाताई तिथून उठल्या. अंकिताला ते काय आवडलं नाही. बिग बॉसने विचारलं काय झालं, ती म्हणाली की मला असं पळपुटेपणा केलेला आवडत नाही. ठीक आहे, तिचं पण म्हणणं बरोबरच आहे. दुसरी एक बाजू असेल की अभिला असं वाटलं असेल की खरंच बिग बॉसने सांगितलंय आणि बिग बॉसने सांगितलंय तर ते कदाचित असं असेल की आपण दिसून येतोय तशी म्हणून उठले असेल. पण माझं वैयक्तिक मत आहे की ते बघा तिकडे तो ग्रुप बघा, आपल्या टीमची चुकी आहे ना तरी त्याच्या बाजून उभं राहतो. मी म्हणतो चुकी एवढी मोठी काय तुमची गहन चुकी नाही, तुम्ही फक्त शांत बसलायत ना, सगळे गप्पा गोष्टी करताय, एवढी काय चूक आहे, बसा ना तिथे, काय फरक पडतोय. बोलल्यानंतर लगेच निघून जाणं हा पळपुटेपणा दिसतो. म्हणजे असा हात धरलेला असतो ग्रुपचा, आपण असं करूया तसं करूया, आणि पटकन अरे कोणतरी काहीतरी बोललं म्हणून हात सुटला. मग हे दिसून चांगलं येत नाही, भले तुमचं इंटेन्शन असेल नसेल तुम्हाला माहिती, पण हे चांगलं दिसून येत नाही. त्याच्यानंतर एक इमोशनल गोष्टीवरती एंड झाला आजच्या दिवसाचा. मग तुमच्यापासून जे दूर गेलेले व्यक्ती आहेत त्यांच्याशी तुम्ही फोनवरती बोला. त्याच्यामध्ये वर्षाताईने पहिला बोलल्या त्यांच्या वडिलांशी. ठीक आहे, आता ह्याच्या मी डीपमध्ये जात नाही, कारण ज्याचे त्याचे इमोशन आहेत. ॲज अ प्लेअर, ॲज अ इंडिव्हिज्युअल कोणीही कसंही असेल, त्यांचं टास्कमध्ये काय झालं असेल, कितीही राग असेल, काही असेल, पण ज्यावेळी असे इमोशनल येतात ना त्यावेळी मी त्याच्या डीपमध्ये जास्त जात नाही, कारण प्रत्येकाचे इमोशन प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असतात. भले प्लेअर कोणीही कसं असून. वर्षातही आपल्या वडिलांशी बोलल्या, ती ना त्यांचं मन हलकं झालं. निकी म्हणाली मी बोलू शकत नाही, कारण मी हॅलो हॅलो बोलीने समोरून माझा रिप्लायच येणार नाही माझ्या भावाचा, मला ते जमणार नाही बोलायला. पॅडी बोलला, इमोशनल झाला होता. मग सूरज बोलला, सूरज आपल्या आईबाबांची आठवण गेली, का मला सोडून गेलात तुम्ही, मी गणपती बाप्पाला भाऊ मानलंय, सगळं गौरी म्हणजे आई मानलंय, पार्वतीला गौरी त्याला बहीण मानलंय, शंकराला मी वडील मानले, म्हणजे असाच राहिलोय मी. म्हणजे त्याचं एक इमोशन होतं जे अख्ख्या महाराष्ट्राला कळले. खरं सांगतो तुम्हाला, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. पण ठीक आहे, मी तेच म्हटलं तुम्हाला, मी जास्त त्याच्यामध्ये जाणार नाही, कारण त्याचे इमोशन कितीही झाले तरी आपण एवढे अटॅच करू म्हणजे नाही. आपण ते तेवढं कितीही म्हटलं, आपण त्याला समजून घेतलं तरी ज्याच्यावरती म्हणजे ज्याला जे झालंय ना, ज्या कंडिशनमधनं तो गेलाय ना, ते आपण फक्त असं दुरून समजू शकतो. त्याच्या बुटामध्ये त्याच्या चपलेत पाय टाकून आपण नाही समजू शकत. जोपर्यंत आपले म्हणजे पाय त्या चपलेत नाहीत ना, तो पण आपल्याला कळणार नाही की त्याच्या चपलेत कसं लागतं किंवा काय होतंय आपल्याला. आपण त्याच्यात उतरून ते अनुभवू शकत नाही. जे त्याने अनुभवलंय ते त्याचे इमोशन त्याचेच आहेत, त्याला आपण काहीच करू शकत नाही. मग अभि बोलला आईबरोबर, खूप इमोशनल होतं सगळं. आणि शेवटी मग झोपतानाचा एक सीन झाला, ते वैभव आणि इरिना बोलत होते, रडत होते. थोडंसं काय करा बिग बॉस, त्या वैभवची इंग्लिश आहे ना
ते आम्हाला काय कळेना. ते काहीतरी बोलत होते, इमोशनल होत होते, पण त्याची इंग्लिश आमच्यापर्यंत काय समजली नाही की काय बोलून रडतात. आणि इरिनाचं मराठी तर त्या वैभव शिकवतोय, त्याच्यामुळे ते पण आम्हाला काय कळेना. दोघं रडतात बरोबर, काहीतरी इमोशनल झालंय बरोबर. यांच्या पण इमोशनमध्ये मी जात नाही आहे, कारण त्यांचं असेल काहीतरी इमोशनल झालं असेल 100%. आपण इमोशनवर मी कोणाचंच काय वाईट बोलणार नाही, असं कमेंटिंग असं काय बोलत नाही आहे, कारण ज्याचे त्याचे इमोशन झाले त्याला. पण काय इमोशनल चालले ते कळू दे ना, ते सबटायटल तरी टाका. ते त्यांचं वैभवचं इंग्लिश म्हणजे फार असं इथून जायचं ते इथून जात होतं, कॅमेऱ्यात पण येत नाही एवढ्यावरून जात होतं. आणि इरिनाचं मराठी मला वाटतं हे या सेकंड फ्लोअरच्या पण वरूनच जात असेल. तर असा आजचा दिवस गेला. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय की आपल्याला बघायचं भाऊच्या धक्क्यावर काय होतं. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणते पॉईंट माझ्या दृष्टीने ह्यांनी रितेश भाऊ तुमच्यासाठी स्पेशल की तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे त्या वैभवचं काय ना ते तुम्ही केलं पाहिजे. पहिलं त्याची फितुरी, तुला जो चान्स मिळाला होता वैभव की अरबाजच्या विरोधात खेळायला तसं छातीत ताट करून लढायचं, ते जमलं नाही. तुझी फितुरी गेली केलीस, मी बॉलच दिले, एक्स्ट्रा कमी बॉल भरले पिशवीत, तुम्हाला पिशव्या दिल्या, असंच केलं तसंच केलं, मी काय ताकदच लावली नाही. बरं, हे तुम्ही बोललं पाहिजे. निकीचं जे झालं की बाबा आमचा कॅप्टन असेल तर आम्ही सगळं ऐकू, मी कालच उचललंय सगळं, तो एक मुद्दा आहे. अरबाजने जे लातेने ढकललंय किंवा त्या सूरजला असं जे केलंय कॉलर बिलर धरून, ते जरा थोडंसं बोललं पाहिजे. इरिनाला तुम्हाला थोडं सांगता आलं तर सांगा की तुझं जे चाललंय ना, तर जसं अभिमान आला की आधी ती अशी असायची, हाय हॅलो हाय, आणि अचानक तिची कशी झालाय अशी माडकोच्या अशी असते ती. तर तेच तो बोलला, ते काही चुकीचं नव्हतं. हे थोडेसे पॉईंट आहेत. आणि पहिलं त्या घनश्यामचं काय आहे ते बाबा मॅटर मिटवून घ्या. ताई ताई आणि अगं बाई ते जे काय चाललंय ते थोडंसं मिटवा, ते आम्हाला काय बघायला आवडत नाही असं आहे. तर याच पॉईंटवर आपण आपला आजचा हा रिव्ह्यू संपवू आणि आपण भेटूया. आता भाऊच्या धक्क्यावरती काय होतं, कसा कल्ला होणार का राडा होणार का काय होणार, कोणाला सुलवले जाणार, खडे बोल वगैरे वगैरे, आपण ते सगळं आहे ते आपण रिव्ह्यू करू. ट्राय करेन मी आज रात्रीच्या रात्रीच तो रिव्ह्यू टाकेन. आणि आपण पुन्हा भेटतच राहू डेली रिव्ह्यूजमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत पाठवा आणि हो, आनंदी राहा.